घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 27 ऑक्टोबरचा भाग प्रेक्षकांनो खूप उशीर आलेला आहे. 27 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे रणदिवे कुटुंब छानपैकी फराळ विकायला बसलेलं आहे आणि त्याच वेळेला इकडे अवंतिका सांगते, आपण फराळाचं स्टॉल तर मांडलंय, पण मला कळत नाहीये की आपण ॲडव्हर्टिजमेंट वगैरे काही नाही केलेली आहे. यावरती सारंग म्हणतो, काळजी करू नको, मी माझ्या ओळखीतल्या सगळ्यांना सांगितलंय की आमच्या स्टॉलवरती या. यावरती लगेचच आता अवंतिका म्हणते, हो भाऊजी, तुम्ही ओळखीतल्या सगळ्यांना सांगितलं, पण आपल्याला म्हणजे ओळखीतलेच नाही, आपल्याला बाहेरचे सुद्धा लोक यायला पाहिजेत ना. असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो, मग आता काय करायचं? यावरती ती म्हणते, काही नाही, आपण सोशल मीडियावरती एक छोटीशी रील अपलोड करूया. मग आता अवंतिका आणि सारंग दोघं जण मिळून छानपैकी रील बनवतात, ॲडव्हर्टिजमेंट करतात, सोशल मीडियावरती अपलोड करतात. एक एक करत आता इकडे पहिलं गिराईक येतं. पहिलं गिराईक 1200 रुपयाचं सामान घेतं. जानकीची आता सुरुवात झालेली असते. खूप छान पद्धतीने बिझनेस चालू होतो. बरेचसे लोक येत असतात आणि बऱ्याचशा लोकांना आता हे जेवण सुद्धा म्हणजे तो स्वयंपाक आवडत असतो. बरं, हे सगळं चालू असताना ऐश्वर्याला हे सगळं कसं बघवेल? ऐश्वर्या तिच्या माणसांना पाठवते. इकडे तोपर्यंत आता लता आलेली असते. ती म्हणजे इकडे समजवण्यासाठी सुमित्राला. पण सुमित्रा तिच्यावरतीच उलटं चिडते आणि तुमच्याच मुलीमुळे हे सगळं घडलेलं आहे. करोडोचे आम्ही आता मालक आणि आता रस्त्यावरती रणदिव्यांना फराळ विकावा लागतोय. तुमच्या मुलीमुळे आणि तुमच्यामुळे हे सगळं घडलंय. यावरती लता सांगायला लागते, अहो असं काय करताय? आम्ही काही हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. मुळातच हे सगळं जे काही घडलंय ना, ते चुकून घडलंय. यावरती मग आता सुमित्रा सांगते, हे बघा, तुम्ही तर काही बोलूच नका. कसं आहे ना, या घरात खोटेपणाने शिरलात. खोटेपणाने शिरल्यावरती मग आता आमच्या इथे येऊन तुम्ही जे काही केलत ना, त्या सगळ्यामध्ये आता आम्हाला किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे का? असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, काय बोलताय तुम्ही? खरंच माझ्या मुलीने हे सगळं काही मुद्दाम नाही केलेलं आहे. असं म्हटल्यावरती ती चिडते आणि तुम्ही निघून जा इथून. पार्वती बनून एकतर आमच्या घरामध्ये शिरलात आणि त्यानंतर त्यानंतर मग आता आम्हाला इकडे अजून त्रास देताय. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, असं म्हणत ती आता लतावरती चिडते. बिचारी लता रडत रडत तिकडून निघते. तोपर्यंत माया येते आणि माया म्हणते, काय झालं? यावरती लता म्हणते, काही नाही ग, माझ्या कर्माचे सगळी फळं आहेत जी माझ्या मुलीला भोगावी लागतायत. आणि माया तिला जवळ घेते आणि आता इकडे दोघी रडायला लागतात. तोपर्यंत रणदिव्यांचा फराळ धूमधडाक्यात संपत तर असतो, पण त्याच वेळेला ऐश्वर्याची माणसं तिकडे येतात आणि ऐश्वर्या सांगते की जा, आता काय घालायचं तो गोंधळ घाला. फराळ घेणारी लोक असतात त्यावेळेला ते म्हणतात की काय चाललंय हे सगळं? दगडमाती विकताय तुम्ही फराळात? सारंग म्हणतो, एक मिनिट दादा, हा आमच्याकडचा फराळ नाहीये, तुम्ही दुसरीकडून कुठून तरी हा फराळ आणलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात, काय तुला म्हणजे म्हणायचंय काय की आम्ही आम्ही हा फराळ दुसरीकडून आणून तुमच्यावरती आरोप घेतोय? असं म्हटल्यावरती आता तो म्हणतो, हो दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे अजिबात म्हणजे चुकीचा समज करून घेतलाय. आम्ही नाही काय असा फराळ विकत. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, असू दे सारंग, एक काम कर, त्यांना हा फराळ बदलून दे. हा फराळ त्यांच्या दृष्टीने दुसरा दे. असं म्हटलं ते म्हणतात, आम्हाला दुसरा तिसरा काही फराळ नकोय. मी म्हटलं ना की आम्ही हा आता तुमचं दुकान आम्ही चालूच देणार नाही आहोत. असं म्हणत लगेचच आता इकडे ते सगळे दुकानाची तोडफोड करायला लागतात. ऋषिकेश त्यांना समजवतोय, असं करू नका तुम्ही, तुम्हाला फराळ बदलून मिळेल. पण त्यांना मुळातच फराळ वगैरे काही नको असतो. त्यांना आता ऐश्वर्याचं म्हणणं खरं करायचं असतं किंवा ऐश्वर्याचं म्हणणं ऐकायचं असतं. मग त्यानंतर सगळ्या दुकानाची तोडफोड होते आणि सगळ्या दुकानाची तोडफोड होत आता ते मुद्दामच रणदिव्यांचं सगळं दुकान उद्ध्वस्त करायला निघतात. आणि त्याच वेळेला जानकी सगळे थांबवतायत, पण कोणी ऐकत नाही. सगळा फराळ खाली पडतो, सगळा फराळ धुळीत मिसळतो आणि मारामारी होते. ते सगळ्यांना मारायला सुद्धा लागतात. आणि हे सगळं चालू असताना आता इकडे जानकी आपला फराळ वाचवत असते, पण काही गोष्टी घडत नाहीत. सगळा फराळ अस्ताव्यस्त पसरलेला असतो आणि रणदिव्यांचे सगळे पैसे इथे धुळीत मिसळतात. आणि त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागतो सौमित्र, काय दादा, हे सगळं काय घडलं? या लोकांनी हे सगळं का केलं असेल? तितक्यात आता इकडे ऐश्वर्या येते आणि आता ऐश्वर्या लगेचच इकडे सांगायला लागते, अरे वा, काय चाललंय काय तुमचं? जानकीच्या लक्षात येतं की हे सगळं ऐश्वर्यानेच केलेलं आहे. आणि त्यामुळे जानकी म्हणते, म्हणजे हे सगळं तू केलंस का? हे करून तुला मिळतंय तरी काय? का हे सगळं तू आता आमच्या बाबतीत करत आहेस? यावरती ती म्हणते, समाधान, म्हणजे तुम्ही मला आता या सगळ्यामध्ये हे केलंत ना, तुम्ही मला त्रास दिलात ना, मला घराबाहेर काढलं, माझ्यासोबत हे सगळं केलं, त्यामुळे मी आता तुम्हाला सोडणार नाहीये.
काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे जानकी सांगायला लागते, हे सगळं तू का करतीयेस? यावरती ती म्हणते, का म्हणजे काय? मला ह्याच्यातून आता म्हणजे समाधान मिळतं. यावरती ती म्हणते, तुला जी प्रॉपर्टी हवी होती ती सुद्धा प्रॉपर्टी आता इकडे तुझ्याकडे नाहीये. ती पण त्या मास्क मॅननी घेतली. मग तुझा काय संबंध? यावरती ती सांगते, काही नाही, म्हणजे मला तो पैसे देणार आहे. मी या ह्याच्यामधली म्हणजे मी या मुळशीमधली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होणार आहे. जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळं तू पैशासाठी करती आहेस का? आता इकडे त्यावेळी ती म्हणते, हो, पैशासाठी. तुमच्या म्हणजे मी आता खूप मोठी होणार आणि त्यावेळेला आता इकडे मी मोठी होणार आणि त्यानंतर तुम्ही सगळेजण माझ्याकडे भिका मागणार. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, काय बोलतेस तू? आम्ही आम्ही आता तुझ्याकडे भिका मागायला येणार, हे स्वप्न बघत राहा. रणदिवे कधीच कुणाच्या पुढे आता हात पसरत नाहीत, तुझ्या पुढे सुद्धा पसरणार नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रणदिव्यांना हरवणं इतकं सोपं नाहीये. तू आमचा हा फराळ हे केलास म्हणून तुला काय वाटते की आम्ही तुझ्या पायाशी येऊ? आम्ही तुझ्या पायाशी येणार नाही. काही झालं तरी सुद्धा आता इकडे आम्ही तुझ्या बिलकुल पायाशी येणार नाही, हा रणदिव्यांचा शब्द आहे. असं म्हणत ती आता ऐश्वर्याला ओपन चॅलेंज देते की या सगळ्यातून सुद्धा आम्ही उभं राहणार. असं म्हणत ती आता लगेचच तिकडून सगळ्यांना घेऊन निघून जाते. ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं जानकीला समजतं आणि तिला खूप वाईट वाटतं. कारण या सगळ्यामध्ये आता जो फराळ असतो तो फराळ सुद्धा आता इकडे म्हणजे ते फराळ सुद्धा आता सगळा व्यस्त झालेला असतो आणि खराब फराळ खाली पडलेला असतो. आणि जानकी तिला सांगायला लागते, तू आज जे काही केलंयस ना या सगळ्यामध्ये, तुला कधीही आम्ही क्षमा करणार नाही. आणि तू जे आज ह्याच्यासाठी केलेस या सगळ्यात तू सुद्धा अडकशील ऐश्वर्या, लक्षात ठेव. असं म्हणत जानकी तिला चांगलाच दम देते. ऐश्वर्या म्हणते, अच्छा, मला हे करणार का? त्यावरती मग आता ती सांगते, हो, आणि एक दिवस असा येईल ना की तूच तुझ्या जाळ्यामध्ये अडकशील. ज्या कुणासाठी हे सगळं करतेस ना तोच तुझा अंत करेल, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि जानकीचा हा शाप प्रेक्षकांनो खरं तर खरंच ठरणार असतो, याची ऐश्वर्याला थोड्याच वेळात अनुभूती येणार असते. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, काही असू दे, तुम्ही आता जे काही बोलताय ना या सगळ्यामध्ये आता इकडे मला काही फरक पडत नाहीये. तुम्हाला जे काही बोलायचंय ते बोला, मला खरंच काही फरक पडत नाहीये. आणि आता मी खरंच या मुळशीमधली श्रीमंत व्यक्ती होणार आहे. जानकी म्हणते, ठीक आहे, हा आसुरी आनंद तुला लखलाभ होऊ दे, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, या आनंदापोटी स्वतःची वाट लावून घेऊ नकोस म्हणजे झालं. आमची वाट लावणं या जन्मात तरी तुला शक्य नाहीये. काही झालं तरी सुद्धा रणदिवे पुन्हा उभे राहणार आणि रणदिवे पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता भरारी घेणार. असं म्हणत जानकी तिला ओपन चॅलेंज देते. आणि त्यानंतर आता इकडे ऋषिकेश म्हणतो, काय ग, या सगळ्यामध्ये तुला पैसे तरी कोण देणार आहे? यावरती जानकी सांगते, कोण म्हणजे मास्क मॅन मला पैसे देणार आहे आणि मी श्रीमंत होणार आहे. असं म्हणत ती आता सगळ्यांना ही गोष्ट सांगितली की मीच हे केलंय, पण या लोकांकडे काही प्रूफ नाहीये. जानकी तिला दम देते आणि तिकडून निघून जाते. एक एक करत सगळेजण घरी येतात. घरी आल्यावरती सुमित्रा आणि नाना हे वाट पाहत असतात. आणि त्याच वेळेला आता लगेचच ती सांगत असते, सुमित्रा, काय हो, हे सगळे कुठे राहिले? नाना म्हणतात, मला तर खरंच कळत नाहीये, लवकरात लवकर यांनी यायला पाहिजे होतं. आता इकडे मला कळतच नाहीये की काय झालेलं आहे ते, अजून का नाही आले? त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, तर त्यावरती सुमित्रा म्हणते, काळजी करू नका, अहो ते येतीलच. म्हणजे काही झालं तरी सुद्धा बघा, सगळा फराळ विकून पैसे घेऊन ते येतीलच. सुमित्रा इकडे जरी असं म्हणत असली की रणदिवे फराळ विकताय, तरी तिकडे तिला वाटतच असतं की काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर रणदिव्यांचा फराळ विकला जाऊ दे आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये सगळेजण घरी येऊ दे. आणि आता त्याच वेळेला सगळेजण वाट पाहत असताना बाकीचे सगळेजण येतात. नाना म्हणतात, खरंच मला खूप चिंता वाटतेय की सगळं ठीक होईल ना? सुमित्रा म्हणते, काळजी करू नका, सगळं सगळं ठीक होणार आहे, असं सुमित्रा म्हणायला लागते. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता नानांना खूप भीती वाटत असते. त्यांना का कुणास ठाऊक पण कुणकुण वाटत असते की काहीतरी चुकीचं घडणार आहे, ही ऐश्वर्या काहीतरी चुकीचं घडवणार आहे. तितक्यात सगळे रणदिवे येतात आणि नाना म्हणतात, काय झालं? झालं ना सगळं ठीक? फराळ विकला गेला ना सुरळीत? असं म्हणत नाना आता या सगळ्यामध्ये इकडे बोलायला लागतात. पण त्याच वेळेला ऋषिकेश नानांना सांगतो, नाही नाना, आमच्याकडून हे सगळं काही जमलेलं नाहीये. म्हणजे किती काही झालं ना तरी आम्ही तुमची अपेक्षा खरंच पूर्ण करू शकलो नाही आहोत. या सगळ्यामध्ये आता आम्ही या सगळ्यामध्ये आता खरं तर तुम्हाला हातावरती पैसे आणून ठेवणं हे गरजेचं होतं, पण तसं घडलं नाहीये.
काही झालं तरी सुद्धा आमच्या हातून हे झालं नाहीये. नाना म्हणतात, काय झालं? मला कुणी सांगेल का की काय झालंय ते? त्यावरती मग आता घडलेला प्रकार इकडे जानकी सांगते. आपला फराळ खूप छान विकला जात होता. सगळं काही छान होत होतं. पण त्याच वेळेला आता इकडे फराळाचे बरेचसे लॉट सुद्धा गेले. पण हे सगळं ऐश्वर्याने मुद्दामच घडवून आणलं. नाना म्हणतात, म्हणजे इथे सुद्धा ती ऐश्वर्या आलीच म्हणायची तर? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते जानकी, हो, या ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे. म्हणजे मुळातच आता इकडे ती आपल्या स्टॉलवरती माणसं पाठवलात आणि ती माणसं पाठवून तिने त्यांना सांगितलं की म्हणजे आपल्या दुकानामध्ये माती विकली जाते, चिवडा खराब आहे, हे अशा पद्धतीचं दाखवा. आणि त्याचमुळे आता इकडे त्यांनी काय केलं, त्यांना आम्ही सांगितलं सुद्धा की तुम्ही हे करू नका किंवा या सगळ्यामध्ये तुम्ही फराळ घेऊन जा आमच्याकडून. पण ते काही ऐकले नाहीत त्यांनी. या सगळ्यामध्ये आता आपला म्हणजे फराळ सगळा अस्ताव्यस्त करून टाकला. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप राग येतो आणि सुमित्रा म्हणते, म्हणजे म्हणजे आता जे आपण कर्ज काढलं होतं ते सुद्धा आपण कर्जबाजारी झालो का? असं सुमित्रा म्हणायला लागते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. नाना म्हणतात, आता काय करायचंय आपण? कुणालाच काही कळत नसतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं कसं निस्तरायचंय. नाना म्हणतात, एक काम कर ना, मग त्या ऐश्वर्याच्या विरोधात आता इकडे आपण पोलीस कंप्लेंट करूया. यावरती जानकी म्हणते, नाना, खरं तर तिने स्वतःहून सगळं कबूल केलेलं आहे. तिने स्वतःहून कबूल केलं की हे सगळं तिने घडवून आणलंय. पण तिने हे स्वतः म्हणजे एकटी नाही केलंय. तिची माणसं आली होती नाना आणि त्या माणसांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. तिची माणसं तिकडे होती आणि त्यांनी हे सगळं केलंय. त्यामुळे आपण काही तिला आता बोलू शकत नाही आहोत की हे सगळं कसं घडवलं किंवा काय, किंवा आपण तिला पोलिसात सुद्धा आता देऊ शकत नाही आहोत. असं म्हटल्यावरती मग नाना म्हणतात, म्हणजे ती स्वतः आलीच नव्हती? यावरती मग आता सगळेजण सांगायला लागतात, नाही नाना, ती स्वतः आलीच नव्हती. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिने आता तिच्या माणसांना पाठवलं होतं. मग नाना म्हणतात, आता काय करायचं? आता ह्यांच्याकडे काहीही उपाय नसतो प्रेक्षकांनो, गप्प बसण्याशिवाय, हातावरती हात ठेवून बसण्याशिवाय. असं म्हणत आता इकडे हे दोघं जण बोलत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे माया हे सगळं ऐकत असते. माया प्रेक्षकांनो थोडीशी आपल्याला सस्पिशियस वाटत असते. काही झालं तरी सुद्धा मायाला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टींची जाण असते म्हणा, किंवा मास्कमॅनची माणूस असल्यामुळे तिचा सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि आता आपले जमवलेले 32,000 तर गेले, उधारीचे पैसे सुद्धा आपल्याकडे आता अडकून पडले. एक एक करत सगळ्या गोष्टी रणदिव्यांच्या विरोधात जात असताना सौमित्र म्हणतो, त्या ऐश्वर्याला शिक्षाही मिळणार. तिला असं वाटते की हे सगळं ती पैशासाठी करते. म्हणजे आता तो मास्क मॅन तिला पैसे देणार आहे आणि या पैशासाठी ती हे सगळं करते आहे, असं तिचं म्हणणं आहे. मास्क मॅन तिला पैसे देणार, ती या पैशाने आता इकडे खूप मोठी होणार आणि त्याचमुळे ती हे सगळं करते. पण तिला माहिती नाहीये की हा पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. एक दिवस हाच पैसा तिला आता घेऊन बुडेल, त्यावेळेला तिला समजेल. यावरती सुमित्राचा पण जळफळाट होतो आणि रणदिवे पुरे रस्त्यावरती आलेले असतात. हे सगळं आता इकडे घडलेलं आहे ते म्हणजे लतामुळे हे सारखं सारखं सुमित्रा हायलाईट करत असते आणि त्यानंतर रणदिव्यांच्या पुढे आता काहीच पर्याय नसतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे आपली ओवी येते आणि काय झालं, आपला आता बिझनेस काही चालला नाही का, असं आता विचारायला लागते. ती बिचारी इनोसंटली हे सगळं विचारत असते आणि कुणाकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. काय घडतंय, कसं घडतंय कुणालाच कळत नसतं. इकडे त्या रात्री ऐश्वर्या छानपैकी तयार होत असते आणि आता ऐश्वर्या तयार होत असताना ती आता सोन्यानी नख शिखांत नटलेली असते. त्याच वेळेला इकडे आता कावेरीबाई म्हणतात, हा पैसा, हा प्रसिद्धी किंवा हे सगळं, हे म्हणजे काहीच नाहीये ऐश्वर्या. तुझ्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असणार आहे. आणि तसंच घडतं. ऐश्वर्या बाहेर फटाके वाजवायला येते. एकटीच असते. पैसा असला तरी माणूस एक नाहीये आणि पदराला आग लागते आणि तिकडे मास्कमॅन पण लपलेला आहे. आता हे मास्कमॅनने केलंय का, वाचवायला कुणीच नाहीये. तोपर्यंत इकडे रणदिव्यांना फराळाची दुसरी मोठी ऑर्डर आलेली आहे.